बालकांड 99 पारायण पहिला विश्राम. मास पारायण चौथा विश्राम. सो सुनु शुभ कथा भवानी रामचरित मानस बिमल कहा भुसुंडी बखानी सुना बहग नायक गरुड 120 ख. हे पार्वती निर्मल रामचरित मानसची मंगलमय कथा ऐक. ही काकभृशुंडीने विस्तारपूर्वक पक्षीराज गरुडाला सांगितली होती. 120 ख. सो संवाद उदार जेही विधी भा आगे कहब सुनहु राम अवतार चरित परम सुंदर अनघ. 120 ग. तो श्रेष्ठ संवाद कशा प्रकारे झाला ते मी पुढे सांगतो. आता तू श्री रामचंद्रांच्या अवताराचे परम सुंदर व पापनाशक चरित्र ऐक. 120 ग. हरी गुण नाम अपार कथा रूप अगणित अमित मै निजमती अनुसार कहू उमा सादर सुनहू. 120 घ. श्रीहरींचे गुण नाम कथा व रूप हे सर्व अपार अगणित आणि अनंत आहेत. तरीही हे पार्वती मी आपल्या बुद्धीनुसार सांगतो ते आदराने ऐक. 120 घ. सुनु गिरिजा हरिचरित सुहाय विपुल बिसद निगमागम गाय हरि अवतार हेतु जेही होई इदमिथ्य कही जाई न सोई. हे पार्वती एक वेदशास्त्रांनी श्रीहरींच्या सुंदर विस्तृत आणि निर्मल चरित्रांचे वर्णन केलेले आहे. ज्या कारणामुळे श्रीहरींचा अवतार होतो तो फक्त यासाठीच असे खात्रीने म्हणता येत नाही. राम अतर्क्य बुद्धी मनबानी मत हमार अस सुनही सयानी तदपि संत मुनी वेद पुराणा जस कछु कहही स्वमती अनुमाना. हे बुद्धिमती ऐक. माझ्या मते बुद्धी मन व वाणीने श्रीरामचंद्रांविषयी तर्क करता येत नाही. तथापि संत मुनी वेद आणि पुराणे हे आपापल्या बुद्धीनुसार जसे काही सांगतात तसं मी सुमुखी सुनावहू तोही समुझी परई जस कारण मोही जब जब होई धर्म कै हानी बाढ ही असुर अधम अभिमानी. आणि जसे मला समजले आहे हे सुमुखी तेच अवताराचे कारण मी सांगतो. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास होतो आणि नीच अभिमानी राक्षस वाढतात करही अनिती जाई नहीं बरनी सीदही विप्र धेनु सुरधरणी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरही कृपा निधी सज्जन पीरा. आणि ते वर्णन करता येत नाही असा अन्याय करतात. तसेच ब्राह्मण गायी देव आणि पृथ्वी यांना असह्य यातना होतात तेव्हा तेव्हा ते कृपानिधान प्रभू दिव्य देह धारण करून सज्जनांचे दुःख दूर करतात. 2 असुरमारी थाप ही सुरन्न राख ही निज श्रुती सेतू जग विस्तार ही विसद जस राम जन्म कर हेतू. ते असुरांना ठार मारून देवांची स्थापना करतात. आपल्या श्वासरूप असलेल्या वेदांच्या मर्यादेचे रक्षण करतात आणि जगामध्ये आपली उज्ज्वल कीर्ती पसरवितात. श्री रामचंद्रांच्या अवताराचे हे कारण आहे. सोयी जस गायी भगत भव तरही कृपा सिंधू जनहित तनु धरही राम जन्म के हेतू अनेका परम विचित्र एक ते एका. ते यशोगान कर करून भक्तजन भवसागर तरून जातात. कृपासागर भगवान भक्तांच्या हितासाठी देह धारण करतात. श्री रामचंद्रांनी जन्म घेण्याची अनेक कारणे आहेत. ते एकाहून एक विलक्षण आहेत. जन्म एक दुई कहू बखानी सावधान सुनु सुमती भवानी द्वारपाल हरी के प्रिय दोऊ जय अरु विजय जान सब कोऊ. हे बुद्धिमती भवानी त्यांपैकी 1-2 जन्मांचे वर्णन मी विस्ताराने करतो. तू लक्षपूर्वक ऐक.
श्रीहरींचे जय व विजय नावाचे 2 प्रिय द्वारपाल आहेत. त्यांना सर्वजण जाणतात. विप्र श्राप ते दुनऊ भाई, तामस असुर देह तिन्ह पायी. कनक कसिपू अरु हाटकलोचन, जगत विदित सूरपती मदमोचन. त्या 2 भावांना सनकादिकांच्या शापाने असुरांचे तामसी देह मिळाले. एकाचे नाव होते हिरण्यकशिपू आणि दुसऱ्याचे हिरण्याक्ष. त्यांनीही इंद्राची गुर्मी उतरविली होती. हे सर्व जगाला ठाऊक आहे. विजयी समर वीर विख्याता, धरी बराह बपू एक निपाता. होई नरहरी दूसर पुनी मारा, जन प्रहलाद सुजस विस्तारा. युद्धामध्ये विजय मिळविणारे ते विख्यात वीर होते. यांपैकी हिरण्याक्षाला भगवंतांनी वराहाचे शरीर धारण करून मारले. नंतर हिरण्यकशिपूचा नरसिंह रूप धारण करून वध केला आणि आपला भक्त प्रल्हाद याची उत्तम कीर्ती पसरविली. 2 भये निसाचर जाई, तेई महावीर बलवान. कुंभकर्ण रावण सुभट, सूर विजयी जगजान. पुढे ते दोघे देवांना जिंकणारे आणि बडे योद्धे असलेले रावण व कुंभकर्ण नावाचे मोठे बलवान व महावीर राक्षस झाले. त्यांना संपूर्ण जग जाणते. मुकुत न भये हते भगवाना, तिनी जन्म द्विज वचन प्रवाना. एक बार तिन्ह के हित लागी, धरेऊ शरीर भगत अनुरागी. भगवंतांकडून मारले गेल्यावरही ते दोघे हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू मुक्त झाले नाहीत. कारण ब्राह्मणांच्या शापाचा परिणाम 3 जन्मांचा होतो, म्हणून ते मुक्त झाले नाहीत. त्यांना 3 जन्म घ्यावे लागले. तेव्हा भक्तप्रेमी भगवंतांनी त्यांच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा अवतार घेतला. कश्यप अदिती तहा पितू माता, दशरथ कौसल्या विख्याता. एक कल्प एही विधी अवतारा, चरित पवित्र किये संसारा. त्या अवतारामध्ये कश्यप आणि अदिती हे त्यांचे माता पिता होते. तेच पुढे दशरथ व कौसल्या या नावाने प्रसिद्ध झाले. एका कल्पात अशा प्रकारे त्यांनी अवतार घेऊन जगामध्ये पवित्र लीला केल्या. एक कल्प सूर देखी दुखारे, समर जलंधर सन सब हारे. संभूकिन्न संग्राम अपारा, दनुज महाबल मरई न मारा. एका कल्पात जलंधर दैत्याकडून पराजित झाल्यामुळे सर्व देव दुःखी झालेले पाहून शिवांनी त्याच्याशी घनघोर युद्ध केले, परंतु तो महाबली दैत्य मारूनही मरत नव्हता. परमसती असुराधिप नारी, तेही बलताही न जीतही पुरारी. त्या दैत्यराजाची पत्नी मोठी पतिव्रता होती. तिच्या प्रतापामुळे त्रिपुरासुरासारख्या अजेय शत्रूचा नाश करणारे शिव सुद्धा त्याला जिंकू शकले नाहीत. 2 छलकरी टारेऊ तासु व्रत, प्रभु सुर कारज किन्न. जब तेही जानेऊ, मरमतब श्राप कोप करी दिन्ह. तेव्हा प्रभूने कपटाने तिच्या पातिव्रत्याचा भंग करून देवांचे काम फत्ते केले. जेव्हा तिला हे रहस्य समजले तेव्हा तिने रागाने भगवंतांना शाप दिला. तासु श्राप हरी दीर्घ प्रमाना, कौतुकनिधी कृपाल भगवाना. जहा जलंधर रावण भयऊ, रणहती राम परमपद दयऊ. लीलाधर कृपाळू हरींनी त्या स्त्रीचा शाप प्रमाण मानून स्वीकारला. तो जलंधर त्या कल्पामध्ये रावण झाला. त्याला श्रीरामचंद्रांनी युद्धात मारून परमपद दिले. एक जन्म कर कारण एहा, जेही लगी राम धरी नरदेहा. प्रति अवतार कथा प्रभु केरी, सुनी मुनी बरनी कबिन्न घनेरी. एका जन्माचे हे कारण होते. त्यासाठी श्रीरामांनी मनुष्य देह धारण केला. हे भरद्वाज मुनी ऐका.
प्रभूंच्या प्रत्येक अवताराची कथा कवींनी नाना प्रकारे वर्णन केलेली आहे. नारद श्राप दिन्ह एक बारा, कल्प एक तेही लगी अवतारा. गिरिजा चकित भई सुनी बानी, नारद विष्णू भगत पुनी ज्ञानी. एकदा नारदांनी शाप दिला म्हणून त्यांनी एका कल्पात भगवंतांचा अवतार झाला. ही गोष्ट ऐकून पार्वती मोठी चकित झाली आणि ती म्हणाली, नारद तर विष्णू भक्त आणि ज्ञानी आहेत. कारण कवन श्राप मुनी दिन्हा, का अपराध रमापती किन्हा. यह प्रसंग मोही कहू पुरारी, मुनी मन मोह आचरज भारी. मग नारद मुनींनी भगवंतांना का शाप दिला? लक्ष्मीपती भगवंतांनी त्यांचा काय अपराध केला होता? हे नाथ, ती कथा मला सांगा. नारद मुनींच्या मनातही मोह उत्पन्न झाला. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. नारद मुनींच्या मनातही मोह उत्पन्न झाला. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. 2. बोले बिहसी महेश तब, ज्ञानी मूढ न कोई. जेही जस रघुपती करही, जब सो तस तेही छन होई. 124 क. तेव्हा महादेव हसत हसत म्हणाले, कोणी ज्ञानी नाही आणि मूर्खही नाही. श्री रघुनाथ ज्याला जसे बनवितात त्या क्षणी तो तसा बनतो. 124 क. सो कहू राम गुणगाथ, कहू राम गुणगाथ, भरद्वाज सादर सुनहू. भवभंजन रघुनाथ भजू, तुलसी तजी मानमद. 124 ख. याज्ञवल्के म्हणतात, हे भरद्वाज, मी श्री रामचंद्रांच्या गुणांची कथा सांगतो, ती तुम्ही आदराने ऐका. तुलसीदास म्हणतात, मान व मद सोडून जन्म मृत्यूचा नाश करणाऱ्या श्री रामांना भजा. 124 ख. हिमगिरी गुहा एक अति पावनी, बह समीप सूरसरी सुहावनी. आश्रम परम पुनीत सुहावा, देखी देव ऋषी मन अति भावा. हिमालय पर्वतामध्ये एक मोठी पवित्र गुहा होती. तिच्या जवळूनच सुंदर गंगा वाहत होती. तो परम पवित्र आश्रम पाहून नारदांच्या मनाला अतिशय आनंद झाला. निरखी सैल सरी बिपिन विभागा, भयऊ रमापती पद अनुरागा. सुमिरत हरीही श्रापगती बाधी, सहज विमल मन लागी समाधी. पार्वती नदी आणि वनाचे सुंदर विभाग पाहून नारदांना लक्ष्मीकांत भगवंतांविषयी प्रेम वाटू लागले. भगवंतांचे स्मरण करताच त्यांच्या नारदांच्या शापाची गती दक्ष प्रजापतीने नारदांना शाप दिला होता म्हणून ते एका जागी थांबू शकत नव्हते. शापाची गती थांबली आणि त्यांचे मन स्वभावातच निर्मळ असल्यामुळे त्यांची समाधी लागली. मुनी गती देखी सुरेस डेराना, कामही बोली किन्न सनमाना. सहित सहाय जाहू मम हेतू, चलेऊ हर्षी हिय जलचर केतू. नारदांची स्थिती पाहून देवराज इंद्र घाबरला. त्याने कामदेवाला बोलावून त्याचा आदर सत्कार केला आणि म्हटले, माझ्या कल्याणासाठी तू आपल्या सहाय्यकांच्या सह नारदांची समाधी भंग करण्यास जा. हे ऐकून कामदेव मनात प्रसन्न होऊन निघाला. सुनासी रमन महू असी त्रासा, सहत देव ऋषी मम पूर बासा. जे कामी लोलुप जगमाही, कुटिल काकई व सबही डेराही. इंद्राच्या मनात भीती वाटत होती की देवर्षी नारदांना माझ्यापुरी अमरावतीचे राज्य हवे आहे. जगामध्ये जे कामी व लोभी असतात ते दुष्ट कावळ्याप्रमाणे सर्वांना घाबरतात. 2. सुख हाड लय भाग, सठ स्वान निरखी मृगराज. शिनी लेई जनी जान जड, तिमी सूरपतीही न लाज. सुख हाड लय भाग सठ
स्वान निरखी मृगराज, छिनी लेई जनी जान जडतिमी सूरपतीही न लाज. ज्याप्रमाणे मूर्ख कुत्रा सिंहाला पाहून वाळलेले हाड तोंडात धरून पळत सुटते, त्या मूर्खाला वाटते की आपले हाडूक सिंह पळवून नेईल, त्याप्रमाणे इंद्राला नारद आपले राज्य हिरावून घेतील असा विचार करताना लाज वाटली नाही. तेही आश्रमही मदन जब गयऊ, निज माया बसंत निरमयऊ. कुसुमती विविध बिटप बहुरंगा, कुजही कोकिल गुंजही भृंगा. जेव्हा कामदेव त्या आश्रमात गेला तेव्हा त्याने आपल्या मायेने तेथे वसंत ऋतू उत्पन्न केला. त्यामुळे नाना तऱ्हेच्या वृक्षांवर रंगीबेरंगी फुले उमलली. त्यांच्यावर बसून कोकिळा कुहू कुहू करू लागल्या आणि भ्रमर गुंजारव करू लागले.